राम राम मित्रांनो, पशुप्रेमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे. सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो की ज्वारी ही आपली गावाच्या शेजारचं शेत आहे आपलं, मळा म्हणतो. तिथं आपण ज्वारी पेरली होती. सोयाबीन काढलं की लगेच ज्वारी पेरली होती. चिबडं शेत होतं हे, त्यामुळे त्या तूर पेरलीच नव्हती आपण, फक्त सोयाबीन बेडवर पेरलं होतं. आणि लगेच मग रुटर केलं आणि ज्वारी पेरली. बघू शकता मस्त ज्वारी आलेली. ज्वारी बघू शकता. आता पाणी वगैरे काही दिलं नाही याला, कारण की आपल्याला इथं विहीर वगैरे समजा नाही आहे शेतामध्ये हे पाण्याला, त्यामुळे पाणी दिलत नाही. कोरडवाहू ज्वारी मस्त बघू शकता वाढलेली. आणि हे साईडनं लाकडं रवलीत आपल्याला तार मारायचं, कारण की गावाच्या शेजारचं शेत आहे आणि खालूनच इथून पांधन गेलेली. इथून ढोरं वगैरे जातात, तर ढोरं वगैरे पुन्हा डुकरासाठी तार मारावं लागते. आता डुकरं पण हे करतात, ज्वारीचं नासाडी करतात. तर आमच्याकडं ज्वारी म्हणतात, टाळके म्हणतात, पुन्हा मोठी ज्वारी म्हणतात. काही काही ठिकाणी विदर्भात वगैरे म्हणजे दुसरे हे वापरले जाते, याला दुसऱ्या नावानं ओळखले जाते. पहिल्यांदा हायब्रिड राहत होती. हायब्रिड पण अशी ज्वारीसारखी दिसायची, पण आता हायब्रिड बंद झाली ती. नाहीतर हायब्रिड पण चांगली येत होती पहिले. हायब्रिडची भाकर थोडीशी म्हणजे अशी काळपट येत होती जरा, आणि ज्वारीची पांढरी येत होती. पण आता हायब्रिड बंद झालेली, आता फक्त ज्वारीच राहिली, ज्वारी बाजरी. तर गेल्या वर्षी ज्वारीला फवारा लागला होता, पण यावर्षी काय तसं फवाऱ्याचं वगैरे काय वांदी हे म्हणजे दिसेना, म्हणजे कीड वगैरे आळी पडली आली. आता गेल्या वर्षी मी ज्वारी फवारली होती, कारण की पुंग्यामध्ये खूप आळी पडली होती. आणि जर आपण नाही फवारलं समजा, तर ती आळी पूर्ण पुंगा खाऊन टाकते, मग ज्वारीला वाढ वगैरे होत नाही. बघू, जर पाणी भेटलं तर पाणी देऊ, नाहीतर बिना पाण्याची समजा कोरडवाहूच राहील. कडबा बिन चांगला होते, ज्वारी खाण्यापुरती होती आपल्याला.